मित्रांनो स्वागत आहे. आज आपण एक नवीन क्वेश्चन करतोय, टाइप्स ऑफ डिबेंचर. हा पण 8 मार्काला खूप वेळा बोर्डात विचारलेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर खूप वेळा कन्फ्युजन होतं नक्की काय लिहायचं. पहिला आपण मला वाटतं शॉर्ट रिव्हिजन मध्ये पण आपण डिबेंचरचे फीचर्स थोडे डिस्कस केलेले होते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर पण बघितलेलं आहे. जर नसेल बघितला तर अगोदर हा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर बघायला भेटेल. आता आपण बघतो टाइप्स ऑफ डिबेंचर. ठीक आहे. हा, जर वाटलं तर तुम्ही थोडंफार यातलं काही वाटलं इम्पॉर्टंट तुम्ही लिहून पण घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक किंवा सबस्क्राईब करा. चला लक्ष द्या. डिबेंचर, डिबेंचर जो वर्ड आहे तो कुठून आलाय? लॅटिन वर्ड. तो कोणता वर्ड होता? डिबेट. डिबेटचा अर्थ काय होतो? टू म्हणजे उसने घेणे. टू म्हणजे काय? उसने घेणे. पण डिबेंचर काय होतं? डिबेंचर रिप्रेझेंट बॉरोड कॅपिटल ऑफ द कंपनी. बघ, डिबेंचर कॅपिटल जो आहे तो कोणता कॅपिटल रिप्रेझेंट करतो? बॉरोड कॅपिटल. बघ, त्याचा स्टेटस काय? जो डिबेंचर होल्डर आहे तो कोण आहे? कंपनीचा क्रेडिटर आहे. त्याच्यावरती तुम्हाला रिटर्न काय भेटणार आहे? इंटरेस्ट. ठीक आहे. हे पॉइंट्स तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहेत जे आपण फीचर्स मध्ये बघितले. पुन्हा एकदा बघा, लेटर वर्ड कुठला होता? डिबेट. टू. डिबेंचर रिप्रेझेंट विच कॅपिटल? बॉरोड कॅपिटल. डिबेंचर होल्डर इज द क्रेडिटर ऑफ द कंपनी अँड रिटर्न ऑन डिबेंचर काय? इंटरेस्ट आहे. आपल्याला जास्त फोकस कशावर करायचा? टाइप्स ऑफ डिबेंचर वरती. आता आपण टाइप्स ऑफ डिबेंचर बद्दल डिस्कस करूया. टोटल 8 टाइप्स आहेत, त्यातला आपण एक एक स्टार्ट करूया. आपण पहिला कुठला आहे? सेक्युर्ड डिबेंचर. हा, थोडं दिसत नसेल. सेक्युर्ड डिबेंचर. सेक्युर्ड डिबेंचर म्हणजे काय? बरोबर ना. दे प्रोव्हाइड चार्ज ऑन ऍसेट. सिंपल. दे प्रोव्हाइड चार्ज ऑन ऍसेट. कोणाचे ऍसेट? कंपनीच्या. प्लस तो चार्ज कसा असतो? चार्ज मे बी फिक्स और फ्लोटिंग. आता फिक्स अँड फ्लोटिंग म्हणजे काय? फिक्स म्हणजे पर्टिक्युलर ऍसेट वरती चार्ज आणि फ्लोटिंग म्हणजे ऑल ऍसेट वरती चार्ज असतो. एवढाच डिफरन्स आहे. बघा, लक्ष द्या. फिक्स म्हणजे कुठला बोललो मी? पर्टिक्युलर ऍसेट. पर्टिक्युलर ऍसेट म्हणजे स्पेसिफाय केलेली असते, बरोबर, त्याला बोलतो फिक्स चार्ज. आणि फ्लोटिंग म्हणजे ऑल ऍसेट्स. राहील का लक्षात? परत एकदा बघा. सेक्युर्ड डिबेंचर म्हणजे काय? दे प्रोव्हाइड चार्ज ऑन ऍसेट. चार्ज मे बी कसा आहे? फिक्स आहे. तो फिक्स कशा? पर्टिक्युलर ऍसेट्स वरती. फ्लोटिंग म्हणजे काय? ऑल ऍसेट. दुसरा तुमचा टाइप्स येतो अनसेक्युर्ड डिबेंचर. लक्ष द्या. अनसेक्युर्ड डिबेंचर. अनसेक्युर्ड डिबेंचरचं दुसरं नाव आहे नेक डिबेंचर. म्हणजेच काय? सिंपल. दे डू नॉट प्रोव्हाइड एनी चार्ज ऑन ऍसेट. दे डू नॉट प्रोव्हाइड चार्ज ऑन ऍसेट्स. दोघांना डिफरन्स कळालाच असेल मला वाटतं. सेक्युर्ड डिबेंचर चार्ज प्रोव्हाइड करतात, अनसेक्युर्ड डिबेंचर चार्ज प्रोव्हाइड करतात. पण हा एक कंडिशन आहे, कंपनीज ऍक्ट 2013 नुसार अनसेक्युर्ड डिबेंचर इश्यू करता येत नाही. ठीक आहे. थर्ड येतो. थर्ड आपण इकडेच बघूया जरासा. रजिस्टर्ड डिबेंचर. रजिस्टर्ड डिबेंचर. आता रजिस्टर्ड डिबेंचर म्हणजे काय? बरोबर, कॉलेजमध्ये कसं JR वगैरे असतो, जनरल, तसं तुमचं इथं सुद्धा काय? कंपनी काय करते? जे डिबेंचर इश्यू केलं जातं त्यांच्यासाठी रजिस्टर ऑफ डिबेंचर म्हणून बुक मेंटेन करते. त्याच्यामध्ये त्या डिबेंचर होल्डरचं नाव, नेम, ऍड्रेस, त्याने किती डिबेंचर होल्ड केलं, त्याचा डिस्टिंक्टिव्ह नंबर, बरोबर, पण त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय, तो रिडम्पशन होणार तर कधी रिडम्पशन, कन्व्हर्शन कधी कन्व्हर्शन, सगळं डिटेल त्याच्यामध्ये मेन्शन केले असतात. त्यालाच काय म्हणतो आपण? रजिस्टर्ड डिबेंचर. आणि कशामध्ये मेंटेन केलं जातं? रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर मध्ये ते रेकॉर्ड केलं जातं. त्याला काय बोलतो आपण? रजिस्टर्ड डिबेंचर. लक्षात राहील का? बघा, काय काय रेकॉर्ड केलं जातं बघा. नेम, ऍड्रेस, ओके, number of debenture and so on. Other detail are recorded in register of debentures. ठीक आहे. नंतर येतो बेअरर डिबेंचर. आता जास्त आपण डिटेल मध्ये घेत नाही सध्या. बेअरर डिबेंचर जरा खाली घ्या, मला वाटतं दिसणार नाही. बेअरर डिबेंचर. यामध्ये इम्पॉर्टंट काय बघा? रजिस्टर्ड डिबेंचरचा रेकॉर्ड डिटेल रेकॉर्ड असतो, पण हा बेअरर डिबेंचरचा डिटेल रेकॉर्ड होत नाही. बेअरर डिबेंचर कॅन बी ट्रान्सफर बाय, ते कॅन बी ट्रान्सफर बाय
ट्रान्सफर बाय मियर डिलिव्हरी. आता मियर डिलिव्हरी म्हणजे काय? हँड टू हँड. ज्याच्या हातात तो डिबेंचर सर्टिफिकेट आहे तो झाला काय झाला? त्याचा ओनर झाला. म्हणून त्याला बोलतो मियर डिबेंचर. पण इथे जे तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे ना, इंटरेस्ट ते कुपन थ्रू मिळतं. कशा थ्रू मिळतं? कुपन थ्रू मिळतं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इंटरेस्ट साठी तुमच्याकडे कुपन पाहिजे. कुपन असेल तर तुम्हाला इंटरेस्ट भेटेल, नाही तर मिळणार नाही. ठीक आहे. पण इथं ट्रान्सफर काय ह्याचा इझिली होतो, पण ह्याचा ट्रान्सफर इझिली होत नाही. तुम्हाला पूर्ण ट्रान्सफर प्रोसिजर करावा लागतो. नंतर तुमचा येतो, लक्ष द्या, कन्व्हर्टेबल डिबेंचर. कन्व्हर्टेबल डिबेंचर. आता कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय? दे कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इक्विटी शेअर्स. म्हणजे जे इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट होतात त्याला आपण काय म्हणतो? कन्व्हर्टेबल डिबेंचर. पहा, विच कॅन बी कन्व्हर्टेड. लक्ष द्या, विच कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इक्विटी शेअर्स. त्याला आपण म्हणतो कन्व्हर्टेड. पण हे कन्व्हर्शन लगेच होणार का? नाही. जेव्हा तो डिबेंचर इश्यू केला तेव्हा फॉर एक स्पेसिफिक पिरियड असतो, से 10 इयर्स. मग जसा तो स्पेसिफिक पिरियड कंप्लीट होतो, समजा 10 वर्षाचा पिरियड कंप्लीट झाला, तेव्हाच तुमचे डिबेंचर कशामध्ये कन्वर्ट होणार? इक्विटी शेअर्स मध्ये. म्हणजे तुम्हाला इक्विटी शेअर होल्डरचे सगळे राईट्स मिळतात. का? आता तुम्ही डिबेंचर होल्डर नाही, तुम्ही काय होता? इक्विटी शेअर होल्डर मध्ये कन्वर्ट होऊन जाता. नंतर तो तुमचा टाईप आहे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय? सिंपल आहे. विच cannot be converted into equity shares. Cannot be converted into equity shares. म्हणजे काय? जे इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट होत नाही त्यांना आपण काय म्हणतो? नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. म्हणजे एकदा का त्याचा स्पेसिफिक पिरियड संपला की ते काय डायरेक्टली रिपे केले जातात. ते इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणजे तुम्हाला कॅपिटल अप्रिशिएशन असा कोणता बेनिफिट भेटत नाही. कुणामध्ये? नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर मध्ये. नंतर येतो तुमचा रजिस्टर नाही, तुमचा रिडीमेबल डिबेंचर. लक्ष द्या, रिडीमेबल डिबेंचर. आता रिडीमेबल डिबेंचर आहे. रिडीमेबल डिबेंचर म्हणजे काय? विच कॅन बी रिडीम. विच कॅन बी रिडीम आफ्टर द एक्सपायरी ऑफ certain period. 10 years लिहायची गरज नाही, एवढं बस झालं. ठीक आहे. आणि नंतर येतो तुमचा इरिडीमेबल डिबेंचर. रिडीमेबल डिबेंचर काय? कशा आपण रिडीम करतो? रिडीम म्हणजे काय? रिपे करतो. एकदा का पब्लिकने जो पैसा इन्व्हेस्ट केलाय तो त्यांना परत द्यावा लागतो, त्याला आपण काय म्हणतो? रिडीम. आणि इरिडीमेबलचा अर्थ काय तर विच कॅनॉट बी रिडीम. विच कॅनॉट बी रिडीम ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ द कंपनी. ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला डिबेंचरचे पैसे मिळणार नाही. हा, तुम्हाला तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकता पण तसं मिळणार नाही. किंवा ट्रान्सफर करणं वगैरे त्या थ्रू आहे दुसरा ऑप्शन. दुसरं काय इकडे ह्याचा मेन, हे कधी रिडीम केलं तर विच कॅन बी रिडीम ओनली ऍट द टाइम ऑफ वाइंडिंग अप. ओनली ऍट द टाइम ऑफ वाइंडिंग अप म्हणा किंवा लिक्विडेशन म्हणा, जेव्हा कंपनी बंद होते तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतात. कारण ते डिबेंचर कोणते होते? इरिडेमेबल. परत एकदा, कोणकोणत्या डिबेंचरचे टाइप्स आहेत? 8 आहेत. पहिला कुठला आहे? सेक्युर्ड. दे कॅन प्रोव्हाइड चार्ज ऑन ऍसेट. चार्ज मे बी फिक्स ऑर फ्लोटिंग. चार्ज कुठला? फिक्स चार्ज म्हणजे काय? एका पर्टिक्युलर ऍसेट वरती चार्ज. फ्लोटिंग म्हणजे चार्ज ऑन ऑल ऍसेट्स. अनसेक्युर्ड डिबेंचर म्हणजे काय? दे डू नॉट प्रोव्हाइड एनी चार्ज ऑन ऍसेट्स. त्याला आपण नेक डिबेंचर पण बोलतो. ठीक आहे. रजिस्टर्ड डिबेंचर म्हणजे काय? नेम, ऍड्रेस, नंबर ऑफ डिबेंचर म्हणजे आपण बोलतो डिस्टिंक्टिव्ह नंबर ऑफ डिबेंचर, डेट ऑफ कन्व्हर्शन असेल किंवा डेट ऑफ रिपेमेंट, इंटरेस्ट, सगळ्या डिटेल कशामध्ये असतात? रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर मध्ये रेकॉर्ड केलेले असतात. बेअरर डिबेंचर यांच्या डिटेल रेकॉर्ड केलेले असतात. हा, जो पहिला होल्डर आहे तोच, त्याच्यानंतर त्याचं बाकीचं नाव मेन्शन नाही. कारण ते कॅन बी ट्रान्सफर बाय मियर डिलिव्हरी. मियर म्हणजे MERE, मियर म्हणजे हँड टू हँड डिलिव्हरी. इंटरेस्ट कसं मिळणार तुम्हाला? कुपन थ्रू मिळणार. त्याला कुपन असेल तर तुम्हाला इंटरेस्ट मिळणार, ते मिळणार नाही.
Convertible debenture which can be converted into equity shares after the expiry of certain specific period of time. Non-convertible म्हणजे काय, which cannot be converted into equity shares. ओके, म्हणजे तुमच्या डायरेक्टली रिपेमेंट होईल, इक्विटी शेअर्स मध्ये कन्वर्ट होणार नाही. Redeemable debenture which can be redeemed after the expiry of certain period or certain specific period. से 10 years. एकदा का तो 10 वर्षाचा पिरियड असेल किंवा 5 वर्षाचा जो काही पिरियड तुम्हाला मेन्शन केला असेल ऍट द टाइम ऑफ इश्यू, तो पिरियड संपला की तुमचे डिबेंचर काय होतात, रिडीम केले जातात. इरिडीमेबल डिबेंचर कॅनॉट बी रिडीम ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ द कंपनी. म्हणजे जो पण कंपनी चालू आहे तोपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही, कारण तुमचे डिबेंचर कोणते, इरिडीमेबल. मग ते कधी रिपे होणार, विच कॅन बी रिडीम. रिडीम म्हणजेच रिपे ओनली ऍट द टाइम ऑफ वाइंडिंग अप. असा हा 8 मार्काचा क्वेश्चन आहे. हा पण खूप वेळा बोर्डात आलेला आहे. तर ह्याच्यावरती पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.